यामध्ये एक विशेष पाहिलं तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला यावेळी दिसतोय. तर याचा जो अंतर्भाव केलाय त्यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक कसा समृद्ध होतोय आणि रेल्वेला याचा कसा लाभ होतोय? यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातनं ज्या महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये लिफ्ट असू द्यात, एस्केलेटर्स असू द्यात किंवा हे काम पूर्ण करण्यासाठी जी प्रणाली वापरली गेलेली आहे ती देखील असू द्यात. जर आपण पाहाल तर यापैकी बऱ्याचशा स्थानकाचं जे फाउंडेशन स्टोन लेईंग होतं ते आदरणीय पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2024मध्ये केलं होतं. म्हणजे साधारणपणे 15 महिन्याच्या या कालावधीमध्ये आपण या स्थानकांची कल्पना केली, प्लॅनिंग केली, त्याच्यासाठीचे जे टेंडर द्यायचे असतात ते देऊन हे कामसुद्धा पूर्णत्वास नेलेलं आहे. म्हणजे 15 महिन्यामध्ये हा जो विकास केलेला आहे, ज्यातून बऱ्याचशा स्थानकावरती FOB असू द्यात, तिथे प्लॅटफॉर्मचं सुशोभीकरण असू द्यात, सौंदर्यीकरण असू द्यात, नवीन FOBs बनवणे, लिफ्ट प्रोव्हाइड करणे, एस्केलेटर प्रोव्हाइड करणे, अशी कामं एवढ्या वेगाने पूर्ण भारतातच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये पहिल्यांदा झालेल्याचं हे दृष्टिपथास येत आहे. खास करून आपल्याला असं वाटतं का की